आज आपण आलू पराठे कसे बनवायचे ते बघणार आहे। त्यासाठी मी हे 4 बटाटे कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले आहेत। त्याला स्मॅशरने स्मॅश केले आहे। त्यात सर्व आवडीनुसार आपले मसाले टाकायचे आहेत। लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर, आमचूर पावडर, कोथिंबीर टाकून सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी। आता हे कणिक मळून घेतलं होतं मी, त्याचा गोळा केला आहे। जेवढा आपण पिठाचा गोळा घेणार तेवढंच आपण सारण पण घ्यायचं आहे। तेवढंच बटाट्याचं सारण घेऊन त्यात भरून छान असा गोळा तयार केला आहे। दोन्ही साईडनी सुकं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। जेवढा तुम्हाला जाड पातळ पाहिजे पराठा त्या हिशोबाने लाटायचा आहे। मी जास्त जाड आलू पराठा ठेवत नाही, पातळच करते थोडा। असा माझा छान आलू पराठा लाटून झाला आहे। आता हा आपण तव्यावर शेकवून घेऊया। तवा पण आपला छान तापला आहे। दोन्ही साईडने जरा तूप किंवा अमूल बटर लावून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजून घ्यायचं आहे। मी तूप लावून दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घेतला आहे। थोडा बारीक गॅसवर पण भाजायचा आहे। अजून एक करून दाखवते। हा दुसरा पण आपला आलू पराठा दोन्ही साईडने छान असा तूप लावून खरपूस असा भाजून घेणार आहे। मध्ये मध्ये गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे, म्हणजे पराठा आपला करपत नाही आणि छान असा खरपूस भाजला जातो। कशी वाटली तुम्हाला ही आलू पराठ्याची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।